सर मीटिंग चालू करा. फळा दिसतोय का सर्वांना? हॅलो, फळा दिसतो आहे का? आवाज येतो आहे का माझा? हॅलो, सर्वांना आवाज येत असेल अशा अपेक्षा. येतोय सर, आवाज येतोय. हो, तिथेच अपेक्षित आहे. मी तिथे विचारतोय आवाज येतो का, कारण लक्षात येईना मला मेसेज येत राहतो. थँक्यू. सर्व विद्यार्थी जॉईन झाले असेल अशा अपेक्षा. आपल्या मिशन आरंभ अंतर्गत आज हा माझा जवळजवळ चौथी तासिका आहे. मागील तासिकामध्ये आपण वर्गमूळ, घनमूळ, त्यानंतर आता आज आपण या तासिकेमध्ये घातांक या घटकावर माहिती मिळवणार आहोत. मागील जेवढे घटक झालेत त्याची अनेक उदाहरणं आपण सराव घेतलेला आहे आणि मला आशा आहे की तुम्ही सर्वांनी ते छानपैकी सोडवले असतील, घरी खूप प्रॅक्टिस केलेली असतील. आज आपण जो घातांक त्या घटकावर जे आधारित बघणार आहोत, अतिशय सोपा घटक आहे. फक्त लक्षपूर्वक सर्वांनी ऐका, समोर पाहायचं लक्ष द्या आणि जर तुम्हाला स्क्रीन व्यवस्थित दिसत नसेल तर थोडंसं त्याला काय झूम करून घ्या. तर घातांक आपण आज सुरुवात करूया आपल्या मूळ टॉपिकला, घातांक. घातांक या संख्येची किंवा घातांक या घटकाची सुरुवात करताना आपल्याला घातांक म्हणजे काय याची व्याख्या करायची झाली तर एखादी संख्या स्वतःने वारंवार गुणली असेल तर ती घातांक स्वरूपात लिहिता येते. म्हणजे थोडक्यात कशी, एखादी संख्या म्हणजे समजा मी 2 ही संख्या घेतो आणि ती वारंवार गुणाकाराच्या रूपात तीच संख्या लिहिलेली असते तर तिला आपण घातांकाच्या स्वरूपात लिहू शकतो. म्हणजेच काय, ही 2 ही जी संख्या ही किती वेळेस गुणाकाराच्या रूपात लिहिली आहे तर ती 3 वेळेस लिहिलेली आहे. याचा अर्थ काय झाला, की 2चा तिसरा घात झाला. हे आपण अनेक दिवस म्हणजे 5वी पासून बघत आहोत या गोष्टी. ठीक आहे. तर याच्यामध्ये 3 वेळेस गुणाकार केलेला आहे म्हणून याला आपण 2चा तिसरा घात असे म्हणतो. वर्गमूळ आणि घनमुळामध्ये आपण बघितलं होतं, ज्यावेळेस एखाद्या संख्येचा घातांक 3 असेल तर त्याला घन म्हणतात, दुसरा घात असेल तर त्याला वर्ग म्हटलं जातं. समजा दुसरं एक उदाहरण घेऊया. समजा 5 ही संख्या, 5ला आपण 4 वेळेस गुणाकाराच्या रूपात लिहिलं म्हणजे 5चा 4 वेळेस गुणाकार केला तर 5चा चौथा घात असं म्हटलं जातं. आणि ही जी संख्या असते याला घातांकित संख्या असे म्हटलं जातं. हा शब्द लक्षात ठेवा, कारण याच्यानंतर मी वारंवार घातांकित संख्या असं बोलेल तर त्यावेळेस असं समजून घ्यायचं की ती जी संख्या असणार आहे तिचा काहीतरी घातांक असणार आहे, अशी म्हणून जी संख्या आहे तिला घातांकित संख्या म्हटलेली असते. मग इथं 2चा तिसरा घात, त्याच्यामध्ये 2 जे असते, आपण कोणती संख्या वारंवार गुणाकाराच्या रूपात जी लिहिलेली असते तिला पाया म्हटलं जातं. म्हणजे ही जी 2 ही संख्या आहे हिला पाया म्हटलं जातं आणि ही जी 3 इथे डोक्यावर लिहिलं त्याला आपण घातांक असे म्हणतो. तसंच खालच्या उदाहरणामध्ये जर बघितलं तर 5 हा काय होईल, पाया होईल आणि 4 काय होईल, त्याचा घातांक होईल. म्हणजे कुठलीही संख्या जी वारंवार गुणाकाराच्या रूपात लिहिलेली असते ती संख्या पाया म्हणून असते आणि ती जितक्या वेळेस रिपीट झालेली असते तो तिचा तेवढा घातांक असतो. अजून एक उदाहरण घेऊया आपण. समजा 3 आहे, 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3. आता बघा, ही 3 ही संख्या मी वारंवार गुणाकाराच्या रूपात लिहिलेली आहे. किती वेळेस लिहिलेली? 1 2 3 4 5 6. म्हणजे जी संख्या आपण वारंवार रिपीट करून लिहितो असतो पाया, म्हणजे 3 झाला पाया. त्याचा घातांक किती असणार मग? जेवढ्या वेळेस आपण लिहिली ती 1 2 3 4 5 6 म्हणजे 3चा 6वा घात. म्हणजे पाया आणि घातांक हे 2 महत्वाच्या गोष्टी आपण इथून सुरुवात करणार आहोत. हे समजलं की मग पुढच्या गोष्टी समजलं. ठीक आहे, इथपर्यंत समजलं असेल तर ते लिहून घे.
आता आपल्याला पेपरला येतं कसं नेमकी पेपरला नेहमी एवढं सोपं येत नाही की दिलेली घातांची संख्या कोणती ओळखा असे काही प्रश्न नसतात. प्रश्न असे असतात की घातांकाचे काही नियम आहेत आणि त्या नियमावर आधारित प्रश्न विचारलेले असतात. मग कोणते नियम आहेत तर ते नियम आपण आज सगळे नियम बघणार आहोत आणि तसंच आपले सगळे नियम अतिशय सगळ्यांना समजेल अशा भाषेत आपण घेणार आहोत. तर पहिला घातांकाचा नियम समान पाया असल्यास गुणाकार. मी शॉर्टकट मध्ये लिहितोय त्याचा अर्थ मग तुम्हाला लगेच कळेल. समान लिहून घ्या सर्व. समान पाया आणि समान पाया असल्यास काय म्हणायचं तिथं समान पाया असल्यास गुणाकार असल्यानंतर कोणाचा समान पाया तो उदाहरणातून तुमच्या लक्षात येईल बघा. पहिला आहे ए चा एन घात गुणिले ए चा एन घात बरोबर ए चा एम अधिक एन घात हा आपला पहिला नियम आहे. आता हा ए काय आहे ए म्हणजे एक अशी संख्या आहे आणि एम तिचा घातांक म्हणजे ही ए चा एम घात म्हणजे ही एक घातांकित संख्या आहे. ही दुसरी घातांकित संख्या आहे. या दोन्ही घातांकित संख्येमध्ये तुम्ही जर बघितलं तर ए ए सारखा आहे म्हणजे यांचा पाया समान आहे म्हणून आपण काय म्हटलं समान पाया गुणाकार. बघा ह्या दोन पाया समान असणाऱ्या घातांकित संख्या आहेत यांचा गुणाकार दिलेला असेल तर काय होत आहे पाया तोच राहतो फक्त जी घातांकित संख्या म्हणजे जो घातांक आहे वरचा त्या घातांकाची बेरीज होते. म्हणजे सोपं उदाहरण इथं झालं तर बघा आपण आता असं म्हणून 2चा 4था घात गुणिले 2चा 2रा घात याचं काय होईल त्याचं दोघांचं बघा पाया 2 सारखा आहे मग तो लिहिणार आपण एकदा आणि घातांकाची काय होणार बेरीज होणार एम अधिक एन म्हणजे ह्या घातांकाची काय होणार बेरीज होणार 4 अधिक 2 याचं उत्तर किती येणार 2चा 6वा घात. उत्तर किती येणार 2चा 6वा घात. हा आपला पहिला नियम आहे. हा नियम सगळ्यांनी लिहून घ्या की ए चा एन घात गुणिले ए चा एन घात बरोबर ए चा एम अधिक एन या घातांकाची काय होऊन जाईल बेरीज होऊन जाईल. हे सोडवल्यानंतर त्याचं उत्तर येईल 2चा 6वा घात म्हणजे आपण त्याचा गुणाकार करून घेतल्यानंतर ते उत्तर जे ते उत्तर फक्त हे नियमासाठी मी तुम्हाला उदाहरण दिलं जसं की आता समजा आपण असं घेतो 5चा पहिला घात गुणिले 5चा 3रा घात बरोबर काय होणार आपली पाया सारखा आहे. 5चा कितवा घात होईल 1 अधिक 3 4 घात म्हणजे चुकून काय करणार आपण 5 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 5 असं 4 वेळेस करून त्याचा गुणाकार करणार त्याचं उत्तर येणार. नियम समजून घ्या पहिल्यांदा की पाया समान असताना घातांकाची काय होते बेरीज होते. म्हणजे वाचायचं कसं पाया समान गुणाकार असेल समान पाया असेल म्हणजे गुणाकार असेल तर घातांकाची काय करायची बेरीज करायची. हा आपला पहिला नियम आहे. दिला सगळ्यांनी नंतर आपण दुसरा नियम करत जाणार आहोत. आता पाया समान आहे पण ते पाया समान असणारी त्या घातांकित संख्याचा भागाकार दिलेला असतो. मी सध्या फक्त तुम्हाला नियम सांगत आहोत त्याच्यानंतर हे सगळे नियम झाले की त्याच्यावर आधारित आपण सगळे उदाहरणं मग कुठला नियम कुठं बसतो कसा तो सोडवायचा हे सगळं बघणार आहोत. दुसरा नियम लिहून घ्या की समान पाया आहे जर भागाकार दिला असेल म्हणजे थोडक्यात काय की ही ए चा एम घात आणि भागिले ए चा एन घात बघा याचा पाया समान आहे याचा पाया समान फक्त घातांक वेगळा आणि दोघांचं काय दिलेलं भाग अशा वेळेस काय करायचं तर अशा वेळेस घातांकित संख्येची काय करायची वजाबाकी करायची एम वजा एन वरचा अंश मधला जो घातांक आहे अंशाच्या घातांकित संख्येमध्ये जो घातांक दिलेला आहे त्याच्यातून सदस्याने असणाऱ्या घातांकित संख्येतील घातांक हा वजा करायचा म्हणजे एचा एम वजा एन घात. थोडक्यात आता आपण उदाहरण जर बघायचं झालं बघा जो पद्धती 5चा 7वा घात भागिले 5चा 3रा घात काय होईल ह्या नियमानुसार 5चा 7 वजा 3रा घात म्हणजे 5चा 4था घात बरोबर किती येतं 5चा 4था घात सोडवलं 625 गुणाकार करून टाकावा बघा 4 वेळेस गुणाकार केला 5 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 5 5 वजा 25 म्हणजे 5 वजा 25 25 वर किती 625 हा नियम लिहून घ्या. दुसरा नियम बघितला जर पाया समान असेल तर घातांकाची काय होते वजाबाकी होते.
केव्हा? जेव्हा त्यांचा भागाकार दिलेला असेल त्यावेळी. ओके. हा दुसरा नियम आपण बघितलेला आहोत. तिसरा नियम आपण बघणार आहोत. आपण नंतर उदाहरणे बघणार आहोत त्याच्यावरती. आपल्याला सगळेचे सगळे नियम कव्हर करायचे म्हणून पण ते सगळे नियम लिहून घेतो. नंतर मग आपण पुढे जाऊ. तिसरा नियम आहे घातांकाचा घातांक. लिहून घ्या. घातांकाचा घातांक. काय असतं हे घातांकाचा घातांक? सोपं आहे. ए रेस टू एन म्हणजे एचा एन घात दिला, एखाद्या संख्येचा एन किंवा कुठली संख्या दोनाचा तिसरा घात दिला कंस करून, आणि त्या घातांक संख्याचा पुन्हा एक घातांक दिलेला आहे, म्हणजे अजून एक घातांक दिलेला, म्हणजे याचा अजून एक घातांक दिलेला. असेच काय करायचं, तर घातांकाचा घातांक असेल तर सरळ सरळ काय करायचा, गुणाकार करायचा. कोणाचा? आतल्या घातांकाची बाहेरच्या घातांकाचा. म्हणजे कसं, पाया तोच राहील, एम गुणिले एन. याला तुम्ही असं पण देऊ शकता, एचा एम एन. उदाहरण दिलेलं बघा, दोनाचा तिसरा घात दिलेला आहे, दोनाच्या पूर्ण संख्येचा सुद्धा पुन्हा घातांक दिलेला आहे. त्यावेळेस या नियमानुसार आपण काय करणार बघा, पाया तोच ठेवणार, 2 गुणिले 3 म्हणजे दोनाचा 6वा घात. बरोबर किती उत्तर आहे ना, दोनाचा 6वा घात 64. गुणाकार करून बघा वाटलं तर, 2 गुणिले 2 64. हा आपला नियम महत्वाचा, घातांकाचा घातांक. जो पुढचं माझ्या बरोबर लिहित राहा, म्हणजे तुम्हाला लिहायला पण वेळ पुरत जाईल. आपल्याला खूप नियम घ्यायचे. नंतर गुणाकाराचा घातांक. चौथा नियम, गुणाकाराचा घातांक. असे म्हणून कोणत्या गुणाकाराचा घातांक सांगतो, गुणाकाराचा घातांक. सोपं आहे अगदी. गुणाकाराचा घातांक म्हणजे असे दोन संख्यांचा गुणाकार दिलेला असतो. समजा 2 गुणिले 3 आणि त्यांचा घातांक दिलेला. याला नियमात कसं केलं तुम्ही, ए गुणिले बी, ए गुणिले बी, त्याचा एखादा एनवा घात दिलेला असतो. तर हे कसं करायचं, हे ए गुणिले बी तर दोघांचा पण तो घातांक आहे, म्हणजे तो एचा पण एन घात होईल, गुणिले बी चा पण एन घात होईल, दोघांचाही तो घातांक होईल. 2 गुणिले 3 त्याचा दुसरा घात दिला तर हे कसं सोडवणार आपण, दोनाचा पण दुसरा घात गुणिले तीनाचा पण दुसरा घात. दोनाचा दुसरा घात किती, 4. तीनाचा दुसरा घात 9, तर किती येणार, 4 9 20. सोपं आहे बघा, काही फक्त हा नियम लक्षात. म्हणजे गुणाकाराचा घातांक, हे जे दिलेल्या संख्येचा गुणाकार असेल आणि त्याचा घातांक दिलेला असेल तर तो दोन्ही संख्यांना तो घातांक असतो, हे लक्षात ठेवा. तर तो कंस मध्ये पाहिजे. जर असं दिलेलं असेल ए गुणिले बी चा एन घात, तर हे कंसाला दिलेलं नाही, म्हणजे हे याला लागू होत नाही. हे फक्त बी चाच घातांक असणार आहे, म्हणजे दिलेल्या क्षेत्राची कोणती संख्या असेल तिचाच तो घातांक असणार आहे. हे पण लक्षात आलं पाहिजे. घेतला का लिहून? अपेक्षा सगळ्यांना समजत असते. आता पुढचा नियम, 5वा नियम. भागाकाराचा घातांक. 5वा, भागाकाराचा भागाकाराचा तो. जसं आता गुणाकाराचा घातांक होता, म्हणजे अशी कुठली तरी एखादी संख्या दिलेली असेल, असं दोन संख्यांचा भागाकार दिलेला आणि तिचा एखादा घातांक दिलेला,
जसं आता गुणाकाराचे आपण म्हटलं की तो एचा पण घातांक होता आणि बीचा पण होता, तसं इथे पण तसंच. तो कसा असणार हा एचा एन घात आणि बीचा पण एन घात. एक उदाहरण म्हणजे एक एक उदाहरण तुम्हाला यासाठी सांगतो कारण पुढे आपण खूप उदाहरणं बघणार आहोत. समजावून म्हणून येतं समजा की तुम्ही 2/3 घेतलं, या दोन संख्यांचा भागाकार दाखवायला घेते नाही का, आणि त्याचा घातांक घेतो स्वतःचाच घेतो. मग हा काय होईल, या दोनाचा आपण दुसरा घात होईल, हा तीनाचा आपण दुसरा घात होईल, दोनाचा दुसरा घात 4, तीनाचा दुसरा घात 9, हे सूत्र आलं 409. लिहून घ्या. आपण आतापर्यंत 5 नियम बघितले. किती नियम बघितले? 5. पुन्हा एकदा रिव्हिजन करून देतो तुम्हाला. 5 अजून पुढचे घ्यायचे आपल्याला, पुन्हा एकदा रिपीट करतो. पहिला आपण नियम बघितला की समान पाया असेल, समान पाया असेल तर घातांक गुणाकार दिलेला असेल तर त्या घातांकांची बेरीज होते. समान पाया असल्यास त्या घातांक संख्येची जर भागाकार दिलेला असेल तर त्या घातांकाची वजाबाकी होते. नंतर आपण तिसरा नियम बघितला होता, घातांकाचा घातांक दोन संख्यांचा गुणाकार दिलेला असेल आणि त्या गुणाकाराच्या संख्येला पुन्हा कंस बाहेर एखादी घातांक दिलेला असेल तर तो दोन्हींचा पण तो घातांक असतो. म्हणजे एचा एम घात गुणिले बीचा एन घात अशा पद्धतीने आपण दिलेला असतो. नंतर चौथा नियम बघितला, गुणाकाराचा घातांक झाला भागाकाराचा घातांक, जो आता आपण इथं बघितलाय. असे आपण 5 नियम बघितले. आता सगळ्यात महत्वाचा पुढचा आहे की परीक्षेला याच्यावर खूप कन्फ्युजन होतं बघा. आता जो 6वा नियम आहे सोपा आहे, परंतु कन्फ्युजन याच्यामुळे होतं कारण लक्षात नाही राहत. काय तो शून्य घातांक, म्हणजे शून्य घातांक असेल तर काय करायचं, कुठल्याही संख्याचा घातांक हा शून्य दिलेला असेल, संख्याचा काही अक्षराचा कुठल्याही अल्फाबेटिकलचा सुद्धा दिलेला असेल, समजा ए चा शून्य घात त्याचं उत्तर येतं 1. कोणतीही संख्या घ्या, तिचा घातांक शून्य दिलेला असेल, किती मोठी संख्या असेल, समजा 10चा शून्य घात त्याचं उत्तर येणार 1, 25चा शून्यवा घात म्हणजे त्याचं उत्तर येणार 1. कोणतीही संख्या असेल तिचा घातांक शून्य आला की त्याचं उत्तर किती येणार 1. कोणत्याही संख्या, पण शून्य सोडून ना, नाही तर तुम्ही म्हणा शून्याचा शून्य घातांक नाही, हे नाही चालणार. शून्य सोडून कोणत्याही संख्याचा घातांक शून्य असेल तर त्याचं उत्तर येणार 1. सगळ्यात महत्वाचं लिहून घ्या, वाटलं एक वळ लिहून घ्या. कोणत्याही संख्येचा शून्य घातांक 1 असतो, पण शून्य सोडून ना, कोणत्याही महत्वाचं कोणत्याही संख्येचा शून्य सोडून, म्हणजे ती संख्या शून्य सोडून पाहिजे असं अर्थ. ती संख्या शून्य नको, शून्य सोडून कुठलीही संख्या असेल तिचा घातांक, कोणत्याही संख्येचा घातांक शून्य सोडून घातांक शून्य असेल त्याचं उत्तर जे असतं त्याचा घातांक किती येतो, कोणत्याही संख्येचा शून्य घातांक, शून्य घातांक येत असेल हे सांगत, शून्य घातांक 1 असेल किंवा 1 असतो, हे बरोबर वाक्य टाकणार. कोणत्याही संख्येचा शून्य घातांक, कोणत्याही संख्येत एचा शून्य घातांक 1, 100चा शून्य घातांक 1. त्यातलं लिहून 7वा नियम पुढचा, शून्य घातांक असेल तर एक घातांक असेल तर काय असेल, समजा कोणत्याही संख्येचा घातांक 1 असेल त्याचं उत्तर तीच संख्या असते. म्हणजे एक घातांक असेल, घातांक किती 1 असेल, नियम घातांक 1 असेल तर कोणत्याही संख्येचा घातांक एचा
पहिला घात असेल तर त्याचं उत्तर 30 संख्या येणार. म्हणजे 10चा पहिला घात त्याचं उत्तर 10 येणार. 20चा पहिला घात त्याचं उत्तर 20 येणार. असल्या पद्धतीने. व्हॅल्यू व्हॅल्यू ओके झालं. सुटसुटीत. आता इथपर्यंत आपण जेवढे नियम बघितले हे सहज सुटते आणि लक्षात राहण्यासारखे आहे. आता आपण जे बघतो आहोत किंवा आता जे नियम आपण बघणार आहोत त्याच्यानंतरचा ऋण घातांक. हा जो घातांकाचा नियम आहे त्याच्यावर जास्त करून प्रश्न असतो. म्हणजे जास्त करून म्हणजे आला तर एखादाच प्रश्न असतो, एक दोन पैकी दोन पैकी एक ते ऋण घातांकावर 100% आपण परीक्षेला आलेले आतापर्यंतची उदाहरणं पण घेणार आहोत. 100% प्रश्न असतो. म्हणजे कसं असतं बघा, ऋण घातांक पुढचा नियम लिहून घ्या. 8 नंबर ऋण घातांक म्हणतात. ऋण घातांक म्हणजे जर घातांक ऋण दिलेला असेल, जर घातांक ऋण दिलेला असेल तर ते लिहायचं कसं? ते रिकाम्या जागेसाठी पण असेल कधी कधी केलं जातं. खाली कोणता पर्याय योग्य आहे. समजा ए चा वजा एन घात असेल इथं बघा वजा वजा घातांक दिला. याला धन करून कसा लिहायचा किंवा हा कसा लिहिला जातो ते तर पर्याय याचं उत्तर आहे ए चा 1 छेद ए चा एन वजा. काही नाही करायचं फक्त कुठलीही संख्या दिलेली असेल बघा अशी दिलेली 3चा वजा दुसरा घात हे कसं लिहिणार? 1 छेद करून लिहायचं इकडे खाली. एकदम सोपं. 6चा वजा तिसरा घात काय लिहिणार आपण? 1 छेद 6चा तिसरा घात. चालेल. फक्त चिन्ह बदलून घ्यायचं. असा लिहिणार. आता वाईस वाटतं म्हणजे याच्या उलट दर्श कधी जर असं दिलेलं असेल की एकाचा तिसरा घात तर हे तुम्ही कसं लिहू शकता? हे असं पण लिहू शकता. 3चा दुसरा घात किंवा असं दिलेलं असेल 1 छेद 1चा वजा वाय घात. बघा आता 1 आणि वायच्या याच्यात दिलं ते. तर हे तुम्ही कसं लिहू शकता? 1चा वाय घात. पर्यायामध्ये कधी कधी असे पण ऑप्शन दिलेले असतात. हा एक ज्यावेळेस आपल्याला अचूक 2 पर्याय निवडा असा प्रश्न येतो त्यावेळेस त्या पर्यायामध्ये हे एक ऑप्शन दिलेलं असताना हे पण एक ऑप्शन असतं. म्हणजे दोन्ही पण उत्तर मध्ये बरोबर असतात. त्यामुळे हा नियम खूप इम्पॉर्टंट आहे. हा नियम आपला पाठच पाहिजे. समोर आल्याला आपल्याला लक्षात आलं पाहिजे की नेमकी आपल्याला काय दिलं आणि काय करायचं. व्हॅल्यू दिला नियम ऋण घातांकाचा नियम. त्या ऋण घातांकावरच आपले बरेचसे मागील वर्षाचे पण जे परीक्षेला आलेले प्रश्न आहेत. मागील वर्षी म्हणजे आजच्या परीक्षेला आलेले प्रश्न. पुढचा आहे अपूर्णांक घातांक 9वा. अपूर्णांक घातांक. अपूर्णांक घातांक. अपूर्णांक घातांक म्हणजे समजा एखादी अशी ए ही संख्या पाय आपला त्याला 1 छेद n असं जर काहीतरी दिलेला असा घातांक दिलेला याला अपूर्णांक हे आपण अपूर्णांक म्हणतो ना. अंश आणि छेदाच्या रूपात दिलेला आहे. मग आता अंश आणि छेदाच्या रूपात जर घातांक दिलेला असेल तर हे काय करायचं? काय नियम आहे? झालं. तर याचा आहे याचा अर्थ असा असतो हे एचं एन वे मूळ याला कसं वाचायचं? ए चे एन वे मूळ एन वे मूळ असं वाचायचं. ते तुमच्या लक्षात येण्यासाठी एक उदाहरण देतो बघा. समजा आता 64 आहे आणि 64चा 1/3 घातांक दिला किंवा 25 आहे 25चा 1/2 घात दिला. बघा बरोबर आहे ना. ए म्हणजे ही 64 धरा. आता इथं ए म्हणजे 25 धरा. 1/n म्हटलं तर 1/3 धरा. बघा याचं कसं लिहायचं जसं येणे दिल्या पद्धतीने एच्या जागी काय येणार आपला 64 आणि यांच्या जागी काय येणार 3. म्हणजे हे तर आपण शिकलोय. त्याला काय म्हणतात 64 घनमूळ. म्हणजे काय?
याचे म्हणजे 64 NA मूळ म्हणजे तिसरे मूळ म्हणजे घनमूळ. तीनमध्ये तीनला असलं तर घनमूळ म्हणतो आपण, बरोबर आहे. दोन असेल तर वर्गमूळ म्हणतो. हे कसं लिहिणार आपण? वर्गमूळ 25. इथं दोन लिहिले काय नाही लिहिले काय याचा अर्थ मधलं दोन असतो, बरोबर आहे. ती लिहू आपण समजा या नियमानुसार. म्हणजे तुम्हाला माहिती आहे 64 घनमूळ किती? कोणाचं घनमूळ 64? सगळ्यांना माहिती असणार आहे. 4च, बरोबर आहे. आणि 25 वर्गमूळ किती? 5. म्हणजे जर तुम्हाला असं दिलेलं असेल, आता बघा इथं पण थोडंसं आपण फिरवून घेऊया, थोडंसं फिरवून घेऊ. जर आपल्याला असं दिलेलं असेल की घनमुळात 64, तर हे आपल्याला असं पण लिहिता आलं पाहिजे 64चा 1/3 घात. हे आपल्याला लिहिता आलं पाहिजे. म्हणजे थोडंसं विरुद्ध पण चालता आलं पाहिजे, उलट पण चालता आलं पाहिजे. 25 दिला असेल वर्गमुळात 25, हे आपल्याला 25चा 1/2 घात असं पण म्हणता येतं ना, असं पण लिहिता येईल. आता असं का लिहितोय मी? कारण ज्यावेळेस परीक्षेला येताना कधी कधी असं, तर हे आपल्याला समजलं पाहिजे की हे 25चा 1/2 घात म्हणजे 25चं वर्गमूळ काढायचं. ओके. किंवा कधी कधी मोठी संख्या देतील असं इथं. समजा आता इथं 625 चौथे मुळात. चौथे मुळात 625 म्हणजे कोणाचं येते माहिती आहे तुम्हाला? करा बरं. 5 गुणिले 5 गुणिले 5 25 आणि 25 वर्ग म्हणजे 5 येतो. 625 चौथं म्हणजे किती येतं? 5. हा नियम महत्वाचा आहे, लिहून घ्या. लिहिलं. आता सगळ्यात महत्वाचा पुढचा अतिशय सोपा आहे, परंतु नेमकी परिस्थिती व्यक्ती चूक, कारण त्याच्यावर 0 येतात. बरोबर. म्हणजे कुठलीही 10 असेल 10, पुढचा नियम कितवा नियम बघा बरं, 10वाच नियम आहे. 10चा कोणताही घातांक दिलेला किती किती अंकाचा घातांक दिलेला तो कसा करायचा? समजा उदाहरण 10चा पहिला घात म्हणजे किती रे? जेवढ्या 10च्या डोक्यावर 0 आहे ती घातांक आहे तेवढेच एकाच्या पुढे 0 द्यायचे. 10चं एक घात येतं. आपण ते 8 नंबरचा नियम बघितले. 7 नंबरचा एक घातांक असेल तर 10चा तिसरा घात म्हटलं. ते काय म्हटलं, आता एकाच्या पुढे किती चिन्ह द्यायचे? जेवढे 10 यावरती जेवढे घातांक दिले का 3 तेवढे 3 चिन्ह द्यायचे. 1 2 3. 10चा 5वा घात म्हणजे एकाच्या पुढे किती चिन्ह देणार आपण? 7 चिन्ह देणार. 1 2 3 4 5. म्हणजे एकच्या पुढे घातांकाची 30 चिन्ह दे. जेवढा घातांक लिहिलेला आहे तेवढा एकच्या पुढे शून्य दे. म्हणजे शून्य किती लिहायची हे ते घातांक त्याच्यावरती किती संख्या घातांक ते बघायचं. एकच्या पुढे तेवढा चिन्ह देऊन टाका. एवढे 10 नियम होते. या 10 नियमावर आधारित आपण आता काही उदाहरणं बघणार आहोत. त्याच्या अगोदर आपण जेवढे नियम बघितले त्याच्यासाठी एक वळ लिहून घेऊ. हा. गुणाकार, बेरीज, भागाकार, वजाबाकी, घातांकावर घातांक गुणाकार. लिहिला काही लिहिलं काही सारखं सारखं प्रॅक्टिस करून आपण ते करू शकतो. त्याला एक उदाहरण म्हणून देतो तुम्हाला मी. माझ्याकडे उदाहरण आहे जी परीक्षेला आलेली, अशीच उदाहरणं घेऊ. आणि हे सगळे उदाहरणं आपण आता जेवढे नियम बघितले त्या नियमावर आधारितच सोडवणार आहोत. बघा तुम्हाला ते सोडवून सुद्धा दाखवणार आहे. लिहून घ्या सगळ्यांनी. पण आता जरा फास्ट चाला थोडंसं. ही परीक्षेला आलेली उदाहरणं आहे. इथे पर्याय पण दिलेले. पर्याय पहिला वर्गमुळात 1, पर्याय दुसरा दुसरा फक्त 1,
चौथा आहे एकचा एक तिसरा घात. उदाहरण लिहून घ्या पटापटा. आणि आता आपण बघ सगळे नियम कसे वापरणार येत. अतिशय सोपं आहे, लगेच लक्षात येईल तुमचं. तोंडी सोडवता येतं हे, जास्त अवघड नाही. पहिल्यांदा सोडून देतो, नंतर तोंडी कसं सोडवता येतं ते पण तुम्हाला सांगतो एकदम सोप्या भाषेत पटापटा. बघा, लिहिला ना प्रश्न सगळ्यांनी. आता नीट लक्ष द्या इकडे, नीट बघा दोघांकडं. इथं जर बघितलं आपण वर्गमुळात एक म्हणजे पाया समान आहे आणि मध्ये गुणाकाराचं चिन्ह, म्हणजे हा पहिला नियम आपला की पाया समान असेल तर घातांकित संख्येची काय होते, बेरीज होते. तिथं खाली बघा, आता इथं पण वर्गमुळात एक, तिथं वर्गमुळात पाया समान आहे, तिथं घातांक होते काही त्याचं नाही, पण मुद्दा काय, पाया समान आहे ना तर घातांकाची काय होणार, बेरीज होणार. मग पुढच्या अधिक वर्गमुळात एक, अधिक वर्गमुळात एक, काय प्रॉब्लेम. जसं दिलंय तसं सोडवलं. आता मी हा प्रश्न डबल लिहित नाही, मी डायरेक्ट उत्तर लिहायला चालू करतो. बघा आता मी काय करतो, पाया समान आहे ना, मग मी एकदा पाया लिहितो आणि मी तसं नियम वापरला. जर पाया समान असेल तर घातांकाची काय होते, बेरीज होती. मग मी काय केलं, 2/3 अधिक 1/3. बघा इथपर्यंत समजलं का. आणि पुढचा अधिक वर्गमुळात एक तसंच लिहितो. ही पहिली स्टेप केली वर, सगळ्यांच्या लक्षात आली असेल. सेम खाली तसंच करणार मी. या दोघांचा पाया सेम बघा, मी तो पाया एकदा लिहितो. त्या दोघांची बेरीज होणार घातांकाची 3/4 अधिक 1/4 आणि अधिक वर्गमुळात. ओके, इथपर्यंत समजलं असं सगळ्यांना. आता माझ्याबरोबर लिस्ट करा. आता ज्यांना बेरीज तोंडी जमते त्यांनी बघा. आता इथं बघा, आपण अपूर्णांकाची बेरीज मध्ये शिकलेलो आहोत. जर छेद समान असेल तर अंशाची डायरेक्ट बेरीज होती. बघा इथे दोघांची 3 छेद समान आहे, अंशाची काय होईल, डायरेक्ट बेरीज होईल. मग 2 आणि 1 काय होईल, 3. आणि मग काय होईल, 3/3 होईल. 3/3 3/3 म्हणजे त्याचं उत्तर किती येतं, एक उत्तर येतं. 3/3चं उत्तर काय येतं, एक. म्हणजे या वर्षाचं उत्तर किती येणार, याचं उत्तर येणार घातांक 1 अधिक वर्गमुळात 1. खाली बघा बरं, याचं पण तसंच 3 अधिक 1 4, 4/4 म्हणजे उत्तर 1. त्याचं 4/4 उत्तर 1 येणार. म्हणजे याचा पण घातांक किती येणार, 1 येणार अधिक वर्गमुळात 1. आता तुम्ही जर वरती आणि खाली जर बघितलं तर वरती जे दिसते तेच खाली, म्हणजे वरती जी संख्या, एक जर तिला जर संख्या आपण म्हटलं, समजा या पूर्ण याला जर मी एखादी संख्या धरलं, 1 धरा, 2 धरा, कोणती पण संख्या धरा, ही जी याला एक संख्या मानली, हिला पण त्या दोन्ही संख्या सारख्याच दिसते. याचा अर्थ एखाद्या संख्येला 4 संख्येने जर भागलं तर उत्तर किती येतं, एकच उत्तर येतं. म्हणजे याचा अर्थ या दोघांना एकमेकाला भागल्यानं उत्तर किती येणार आहे, एक. दिसतंय तुम्हाला, ही जर पूर्ण संख्या जर आपण मानला गेला पूर्ण याला, हे दोन्ही सारखेच दिसतात. म्हणजे हे 30 संख्या भागी ते 30 संख्या आहे. मग असे उत्तर किती येतं, त्याचं एक येतं. आणि इथं पर्याय क्रमांक किती, 2 मध्ये आहे बघा, 2 मध्ये एक ऑप्शन दिलेलं, म्हणजे पर्याय ऑप्शन क्रमांक 2 उत्तर एक येतं. या बरं लिहून पटापटा. घेतलं. पुढचं उदाहरण घेऊया आपण. दुसरं उदाहरण आपण सगळे नियम त्याच्यात वापरले बघा तुम्ही. आता 81चा दुसरा घात गुणिले 27चा दुसरा घात भागिले 9चा तिसरा घात गुणिले 3चा 5वा घात बरोबर 1चा तिसरा घात. तर मी जे प्रश्न, असेच प्रश्न असणार बघा तुम्हाला परीक्षेत. तर x बरोबर किती, तिथं x ची किंमत काढायला लागेल.
ऑप्शन पण दिलेले. पहिला नंबरचा ऑप्शन पहिला पहिला पर्याय पर्याय 1 आहे 4, पर्याय दुसरा आहे 3, पर्याय तिसरा आहे 2, पर्याय चौथा आहे 3. घ्या लिहून पटापट. मी घेतो जरा फास्ट घेतो थोडं. तर बघा जेव्हा अशा पद्धतीची उदाहरणं येतात ना, त्यावेळेस चूक आहे काय करायचं? आता बघा बघताच ना आपल्याला लक्षात येतं की आपण जे शिकलेलो नियम दातांकडे त्याच्यामध्ये पाया समान होता. पाया म्हणजे तो पाया कुठं दिसतोय का? काही समान पाया करता येईल का याचा विचार करायचा नाही. म्हणजे 81चा दुसरा घात असेल ठीक आहे. पण 81 आणि 27 मध्ये काही रिलेशन आहे कोणासोबत आहे? त्याचा पाया आता लहानातला 3 जातो. कारण 3चा आणि 81चा संबंध आहे. आणि 3चा 27चा पण संबंध आहे. माहिती ना? 3चा घनमूळ किती? 3चा घन किती? 27. मग तसं हे 81 कोणाचं आहे माहिती का? तो पण 3चाच संबंध. आता जर तुम्हाला जमलं नाही मग कसं करायचं तर सिंपल आयडिया सांगतो बघा. आता 81 समजा 81 चा वर्ग याला मी कसं करणार बघा. मला जमत नाही मी काय करणार 9 गुणिले 9 त्याचा वर्ग. मी वर्ग तसाच ठेवला फक्त 81 ची पोळी केली. किती झाली? काय म्हणा 81. आता बघा मला या 3चं कसं करणार 3चा वर्ग गुणिले 3चा वर्ग आणि हा वर्ग. बघा आता हे 3 किती होणार सांगा? या दोघांचा ही दोघांची बेरीज होणार 4. 4 दुणे 8. 3चा 8वा घात म्हणजे याचा अर्थ 81 हा 3चा 8वा घात. 81 हा काय आहे? 3चा 8वा घात आहे. बरोबर? आणि आपण पूर्ण सोडवलाय. 81चा वर्ग केला 3चा 8वा घात येतो. आता पुढचं तसंच आपण 27चं सोडून घेऊ शकतो. बघा 27चा वर्ग हा जमत नसेल तर सांगते हा. नाहीतर आपल्याला डायरेक्ट येत असेल माहिती असेल तर काही अडचण नाही. बघा हा 3चा घन आहे आणि त्याच्या बाहेर वर्ग. मग आता शिकलो आपण की जर कंसाच्या बाहेर घातांक दिला असेल तर त्या दोघांचं काय करतं घातांकाचा गुणाकार 3 दुणे 6 म्हणजे 3चा कितवा घात होईल हा 3 दुणे 6वा घात होईल. पुढचं खालचं बघा 9चा तिसरा घात आहे. अजून 9चा तिसरा घात आहे. याला पण 3च्या याच्यात रूपांतर करून द्या. हा 3चा वर्ग आहे आणि वरती 3 म्हणजे किती झाला 3चा पुन्हा 6वा घात झाला. आणि हा 3चा 5वा घात दिलेलाच आहे. आता बघा सोडवायला सोपं झालं आपलं. मी काय केलं होतं यांचे सगळे आता पाया समान करून घेतला. मग 81 म्हणजे किती? 3चा 8वा घात गुणिले 27 म्हणजे किती? 3चा 6वा घात. 9चा तिसरा घात म्हणजे किती? 3चा 6वा घात. आणि हा 3चा 5वा घात असाच लिहिला. सोडवा बरं पटापटा. बघा 3चा 6वा गेला 3चा 6वा गेला. खाली किती राहिले? 3चा 8वा घात 3चा 5वा घात. आणि आताच आपण शिकलो बघा घातांची संख्येचा भागाकार दिलेला असेल तर काय होणार घातांकाची वजाबाकी होणार म्हणजे 8 5 वजा होणार. 8 5 गेलं तर खाली किती राहणार? 3चा तिसरा घात. 3चा तिसरा घात. पण आपल्याला प्रश्न काय विचारला नीट बघा. ही संख्या याचं उत्तर आपण काढलं तर किती आला? 3चा तिसरा घात आलेला. पण इथं बरोबर एक जण दिलेलं आहे. म्हणजे या सगळ्याची किंमत किती आलेली आहे आपल्याला? 3चा तिसरा घात हे उत्तर आलेलं आहे. इथे कोणाशी कम्पेअर केलेलं आहे? 1चा तिसरा घात. आता नीट बघा इथं. इथं घातांक सारखा आहे आणि मध्ये बरोबरचं चिन्ह दिलंय. तेव्हा तुम्हाला चांगलं माहिती आहे ताराजू जर असेल दिलेला तर बरोबरचं चिन्ह दोन बाजू दोन्ही सारखेच आहे. म्हणजे याचा अर्थ इथं घातांक सारखे याचा अर्थ हे पाया पण सारखा आहे. म्हणजे एक किंमत किती आली इथं? 3 आली. म्हणजे x बरोबर किती होणार? 3. आपला पर्याय क्रमांक किती? 2. घ्या लिहून पटापटा. लिहून घ्या लिहून घ्या. कोणाला समजत असेल तर त्याला फोन करा काहीतरी हँड करा.
एकदम सोप्या भाषेत सांगतोय बाळांनो आणि हळूहळू सांगतोय जेणेकरून तुम्हाला सगळे नियम पण समजावेत आणि उदाहरणं कसे येतात ते पण कळावे. व्हेरी गुड. पुस्तक आता मी पुसून घेतो या. खूप महत्व आहे. त्याच्यानंतर आपण अशा आहेत भरपूर उदाहरण आहेत माझे. पहिले लिहून घ्यावी. हे कसं आलं कळलं शेवटचं? हे बघा. 3चा तिसरा घात म्हणजे बरोबर. बरोबरचं चिन्ह येतं तुम्ही थोडंसं तराजूकडे बघा. दोन्ही बाजू सारख्या आहेत. मग दोन्ही बाजू सारख्या आहेत म्हटल्यानंतर 3चा तिसरा घात आणि बरोबर 1चा तिसरा घात. मग घातांक सारखा दिसतो म्हणजे पाया सुद्धा काय आहे त्यांचा सारखा. 1ची किंमत काय आली त्याची तुलना करताना 1 बरोबर 3 आली. आता पुढचं उदाहरण माझ्याबरोबर लिहून घ्या बरं पटापटा. वेळ जातो जास्त. 27चा 133 घात गुणिले आलं बघा हे. ते तुम्हाला मगाशी जे सांगत होतो ना तेच आलं बघा. त्यातून त्याचं उदाहरण आलं. 25चा आता ज्यांचे वर्गमूळ, घनमूळ, ते वर्ग, घन पाठ असेल ना त्यांना लगेच पटापटा लक्षात येईल की हे काय आहे. हं. तोंडी सोडवता येतं बघा. तोंडी सांगू कसं सोडवायचं हे बघा. हे 27चं 103 मूळ म्हणजे याचा अर्थ हे घनमूळ विचारलं. 27चे घनमूळ किती? 27चं कोणाचं 27चे घनमूळ किती आहे? किंवा कोणाचा घन 27 आहे? तर 3चा हे आपल्याला माहिती म्हणजे इथं 3 येणार आहे. हे वर्गमूळ आहे. 36चं वर्गमूळ 6. 81चं चौथं मूळ म्हणजे 3 येतं. आता मग काढलं होतं बघा आता. 81चं किती येते? 3 येतं. त्याच्यानंतर हे 25चं वर्गमूळ 5. हे 4चं कोणाचं 20चं बघा हे आकडे तोंडी सांगितले. पण हे नियमाने कसे करायचे? समजा आता एखाद्याला आठवण नसेल हे घनमूळ काढायचं तर काय करायचं? काय करायचं असेल कसं ओळखायचं? मग आपला नेहमीचं आता जे पद्धतीने सोडवलं तसं. म्हणजे याला आपण 2 पद्धतीने सोडवू शकतो. इथं जरा दुसरी एक पद्धत. जी मी आता सांगितली तशी. समजा मी आता डायरेक्ट लिहू शकतो. हे किती आहे? घनमुळात 27 असं लिहू शकतो. जसं आपण तुम्हाला मगाशी सांगितलं. तसं हे कसं लिहू शकतो? वर्गमुळात 36 गुणिले हे चौथे मुळात 81 भागिले हे किती वर्गमुळात 25 म्हणजे वर्गमुळात 400. हे वर्गमूळ काय म्हटलं तर कारण घातांक 2 आहे म्हणून. 3 असता तर इथं 3 दिले असते याच्यात. जसं इथं लिहिले घनमुळात. बघा आता त्याचं किती होतं माहिती मला हे 27चं घनमूळ 3 आहे. त्याचं वर्गमूळ 6 आहे. त्याचं वर्गमूळ हे चौथं मूळ हे 3 आहे. याचं 5 आणि याचं 20. बघा एकदम सोपं. आता काटाकाटी केली तर लगेच समजतं आपण. हे 3 जाईन तर कुठं नाही जात. करा गुणाकार सगळ्यांना. 3 त्रिक 9. 9 7 54. 5 गुणिले 10. किती आलं? 54/100. याला अजूनही दशांश चिन्हाच्या रूपात लिहायचं झालं तर किती लिहिणार? 54 लिहिणार आणि किती घालांना दशांश चिन्ह देणार? 1 2 1 2 म्हणजे 0.54. मी पर्याय नाही दिले तिथे. पर्यायमध्ये आहे ते पर्याय देतो वाटलंच म्हणजे तुमचं कन्फ्युजन दूर होईल. त्याच्यामध्ये सरांनी पर्याय दिला नाही. त्याचे पर्याय होते बघा. त्याचे पर्याय होते 1 64. दुसरा पर्याय होता 5.4. तिसरा पर्याय आहे 0.54. चौथा पर्याय होता 0.064. त्याच्यातला आता 3 नंबरचा पर्याय आहे सर. ते असं सोडू शकतो किंवा किंवा तसं नाही समजलं तर आपण कसं करू शकतो? पुन्हा पहिल्या पद्धतीने हे 27 दिलेले. 27 म्हणजे आपण काय करणार? 27 बरोबर 27चा 133 घात. मग आपण काय करणार? 27 म्हणजे कोणाचं आहे ते? तर 3च्या रूपात लिहिणार आपण. बरोबर आहे की नाही? तर 3चा कितवा घात? 3चा तिसरा घात म्हणजे 27. मग मी लिहिणार इथे 3चा तिसरा घात म्हणजे 27 आणि हे 103. आणि बघा आता हे सोडवल्यानंतर कसं येतं? 3चा तिसरा घात हे गुणिले 103. मग हा गेला म्हणजे किती आलं? 3चा 1 घात म्हणजे उत्तर किती आलं? 3.
असं प्रत्येकाचं गरज बसावं लागेल आपल्याला. त्यामुळे आपल्याला हे पण ट्रिक माहिती पाहिजे की हे घनमुळात लिहिलं जातं आणि घनमूळ पाठ पाहिजे आपली. त्या दिवशी आपण शिकवताना सांगितलं होतं तुम्हाला. बरं आहे की वर्गमूळ घनमूळ वर्गमूळ कमीत कमी वर्ग आणि वर्गमूळ हे पण 30 पर्यंत तरी पाठ पाहिजे आणि घन 15-20 पर्यंत जरी असले तरी सहज इझी 20च्या पुढे येतच नाही जास्त करून. परंतु पाठ असलेलं कधी सांगा. ठीक आहे घ्या लिहून. या पद्धतीने आपण सोडवणार होतो. मग 27 झालं तर 36चं तसं करणार, 81चं पण मग ते करणार होतो 25चं आणि मग नंतर ते त्याच्यात लिहिणार. म्हणजे ती खूप लेंदी प्रोसेस आहे. तर थोडं ट्रिकी पद्धतीने आपल्या शॉर्टकट पद्धतीने जायचं पटापटा पटापटा सोडवायचं. कारण आपल्याकडे एवढा वेळ नसतो. ठीक आहे. पुसू का? या साडीने हँडचेक करा पुसा म्हणून. लगेच पुसतो. ओके. मस्त आहे का पण? चला बरं एक तुम्हाला देतो मी. सगळं हेच सोडवले. त्याचे खूप मेथड आहेत. एक संख्या देतो मी. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 ही संख्या 10च्या घातांकाच्या रूपात लिहायची. म्हणजे ही संख्या जी दिलेली तिला 10चा घात वापरून करून लिहायची. ही संख्या 10चा घात वापरून लिहा. अगदी 1 मिनिट देतो. ही संख्या आणि तीच संख्या आता पुन्हा प्रश्नाचा क्रमांक बदल फक्त 0 पॉईंट 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 घेतो त्याला. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 दोघांसाठी प्रश्न तोच 10चा घात वापरून ही संख्या लिहायची. कशी लिहिणार? एक मिनिट थोडंसं थांबतो. बरेच जण सोडवा. प्रयत्न करा. चुकलं तर चुकलं. काही अवघड नाही. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 दे. झालं? झालं आपण अर्ध्या मिनिटापेक्षा जास्त वेळ झाला. तर बघा एकदम सोपं. फक्त ही सांगितलं लक्ष द्या. किती? 8 गुणिले 10चा किती घात? जेवढे शून्य तेवढे घात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 झालं? जेवढे शून्य तेवढे घात. खाली येऊ शकलं की नाही आपण म्हणजे है ना? इथं खाली कसं करणार? इथं लक्ष द्या आता. हे किती? 18 गुणिले 10चा कितवा घात? आता नीट बघा. इथं चुकायचं नाही. हे दशांश चिन्ह आहे. म्हणजे तो वजा घातांक येणार ऋणमध्ये. जेवढे शून्य आहेत इकडचे तेवढे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 किती? 8 6चा वजा 8वा. आता हेच उत्तर बघा कसं वेगवेगळ्या पद्धतीने दिलं जातं. जर याला मी अजून दुसरा पर्याय सांगतो. हा झाला पहिला पर्याय. दुसरा पर्याय बघा. याला मी असं केलं 1.8 म्हणजे एक घरीकडे आलो कोणी म्हणजे एक शून्य अजून वाढला होता याचा. म्हणजे याला गुणिले 10चा वजा 9वा घातला. याला जर 1 पॉईंट केला तर याला जर अजून इकडे मी केलं 0.18 गुणिले किती होणार? पण असं शक्यता येते हे चुकीचं आहे. कारण आपल्याला त्यांना पूर्ण संख्येच्या रूपात करून द्यायचं 10च्या रूपात. पण असं ऑप्शन मध्ये येऊ शकतं. असं नाही काही चुकीचं ऑप्शन मध्ये येऊ शकतं. पण साधारण कन्फ्युज करायला असं दिलं जातं. 1 पॉईंट मध्ये म्हणजे आपण इथं शून्य मोठं 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8च आहे. मग आपण लगेच हे पण पर्याय असतो हा पण पर्याय असतो तिथं. पण तिथं मुद्दाम हे शून्य मारलेलं असतं तिथं तसं शून्य टाकलेलं असतं. मग आपल्या लक्षात येत नाही. एक
चिन्ह वाढलाय तिथे किंवा एक वजा करायचे, परंतु चिन्ह कसे चिन्ह दिले म्हणजे अजून एक आपल्याला घ्यावा लागणार आहे, हे लक्षात घ्यायचं. त्यासाठी मुद्दा म्हणून हा प्रश्न घेतला होता. अनेकांना समजत ना असा प्रश्न 100% येणार बघा तुम्हाला. घ्या पुढचं उदाहरण घ्या. चला पटापटा. हे सगळ्या प्रकारचे पर्याय घेतलेले बाळांनो, सगळे प्रश्न तुमच्याकडून की जेणेकरून तुम्हाला पुन्हा परीक्षेला असे प्रश्न समजत नव्हते असं नको व्हायला. वजा 2x घन वर्ग छेद 3y. खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे बघा. बरोबर किती असा प्रश्न आहे. आणि इथं आपल्याला 2 पर्याय शोधायचे. 2 पर्याय निवडा. 2 पर्याय द्यायच्या. पर्याय पण ते तुम्हाला मिळाला. सोडवा बरं पटापटा. वजा 8 x चा 6वा घात 27 y चा घन. वही काय नाही, वही फक्त हे प्रश्न लिहून आणलेले तुम्ही. वजा 2 x चा 6वा घात 3y चा घन. दुसरा आहे वजा 8 x चा घन 6वा घात 8 x 6वा घात y चा वर्ग 3रा घात हे 27. सोडवा बेट्यांनो पटापटा. 2 अचूक पर्याय शोधायचे आपल्याला. आणि इथं काही तोंडी सोडवता येते बघा, अतिशय तोंडी सोडवता येणार आहे. फक्त एवढंच आहे नीट नजर घालून बघा काय वापरायचं इथं. नियम वापरायचे आपल्याला बघा. घातांक कंस पण दिलेला आहे, बरोबर आहे की नाही. मग घनाच्या याच्यात पण आपण शिकलेलं आहे, कुठल्याही संख्येचा घन ऋण संख्येचा घन हा ऋणच असतो. म्हणजे आपल्या उत्तरामध्ये इथं घन दिलेलं आहे, म्हणजे याचा अर्थ उत्तरामध्ये आपल्या निगेटिव्ह येणार आहे, निगेटिव्ह. त्याने ती चारही पर्यायामध्ये ते निगेटिव्ह साईन दिलेली. चेकच करावं लागणार आहे आपल्याला. बघा सोडूया आपण. डायरेक्ट तोंडी सोडवतो बघा मी आता. आता हा पूर्ण घातांक यायचा आहे, मग 2चा 3रा घात किती होईल? 8. बरोबर आहे. 2चा 3रा घात किती होतो? 8. तो येईल वजा 8. नंतर 1चा 2रा घात आणि त्याचा पण 3रा घात म्हणजे किती होईल? तो 1चा 3 गुणे 6वा घात. पुन्हा 3चा घन 27 वायचा घन वाय घन. हे त्याचं उत्तर आहे खरं. बघा तोंडी सोडवतो इथं काही. पण इथं 2 पर्याय विचारलेले आता, एकच पर्याय नाही. बघा एक पर्याय असा कुठं दिसतोय का तुम्हाला? एम पर्याय कुठे आहे रे? 1 नंबर मध्ये आहे बघा. आहे ना 1 नंबर मध्ये. 1 नंबरचा पर्याय आणि आपला एक पर्याय सारखाच आहे. म्हणजे हा 1 नंबरचा पर्याय भेटला आपल्याला. अजून दुसरा पर्याय शोधायचा. शोधा. 3 नंबरला नाही. 3 नंबरला बघा इथं वाजा आहे. आणि जेव्हा वजा असतं ते धन होतं. तर इथं आहे पण इथं 3 वाय नाही. म्हणजे हा तो ऑप्शन कटलाच आपला. हा ऑप्शन नाही येणार. इथं नुसतं 3 वाय गेलं म्हणजे हा पण नाही येणार. हा तर झालाय आपला. मग राहिला कोणता? तो. पण तो कसा होईल सांगा बरं. काय वापरलं तिथे एक नियम वापरलाय त्यांनी बघा. ते उत्तर बरोबर आहे 4था पर्याय. पण तो कसा आहे बघा. तो असाच आहे. तो बघा तो कसा कन्वर्ट झाला. मी तुम्हाला सांगतो तो कसा झाला. बघा इथं वजा 8 x 6वा घात तसंच ठेवा. त्यांनी जो खालचा वाय आहे का? 27 तसंच ठेवला. हा जो वाय आहे का वाय? हा वाय त्याने अंशाला आणला. आणि मी तुम्हाला सांगितलं आपण तो नियम बघितला ना. बघितला का नाही? तर असा दिलेला असेल a चा वजा n घात तर 1 छेद a चा n घात. आणि हा जर वरती आणला तर a चा वजा n घात होतो. मग आता हा जर वरती आणला तर y चा वजा 3रा घात होतो. y चा वजा 3रा घात होतो. हा पर्याय सापडला का? आठवतो का? समजला असेल तर करा. लाईक करा किंवा असं काहीतरी फोन करा. मला समजलं सर बरोबर सांगितलं. नियम आपण बघितलाय बघा. घ्या बरं नियम पटापटा घ्या. थोडा वेळ राहिला आपला.
कोणता नियम वापरला बघा हे दोन्ही ठिकाणी. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की दोन पर्याय विचारले जातात. दोन पर्यायामध्ये कसे तोंडी उत्तर येत होतं. परंतु दुसरा पर्याय शोधताना त्यांनी कसे लोक लावले बघा. फक्त छेदाचा वायूवरती अंशाला आणलाय. त्याच्यामध्ये काही बदल नाही केला. लिहिलं का सर्वांनी? सुसू. आता एक उदाहरण तुम्हाला सोडवायला देतो. दोन उदाहरणं देतो. 2 मिनिटं थांबतो मग. मग त्याच्यानंतर आपण ते सोडवून घेऊ. पर्याय पहिला 4, 2, सोडवा बरं. तुम्हाला देतो की 2 मिनिटं. सोडा सोडा. थोडी तुमची प्रॅक्टिस झाली पाहिजे. सोडवा लवकर. वर्गमुळात 12चा 3m वजा दुसरा घात बरोबर 12चा वर्ग. तर m बरोबर किती? यामधल्या m ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. लावा डोकं लावा. काय करणार आपण असे वेळेस? अतिशय सोपं आहे. परंतु असे प्रश्न किती असतात थोडेसे आणि येतात ते 100% येतात. जेव्हा एखादं वर्गमुळाचं चिन्ह आपल्याला घालवायचं असतं तर त्यावेळेस असं तराजू सारखं जर दिलेला चिन्ह करायला समीकरणाच्या बाजू तो वर्गमुळाचं चिन्ह घालवण्यासाठी एक त्यांचं वर्गमूळ निघत असेल तर घेऊन टाकायचं. निघत असेल तर त्याचा वर्ग करायचा. म्हणजे वर्गमुळाचं चिन्ह आणि ते वर्ग ते दोन्ही कॅन्सल. म्हणजे थोडक्यात सांगायचं कसं ते इथंच सांगतो बघा. नीट लक्ष द्या सगळ्यांनी. आता हे वर्गमुळाचं चिन्ह गेल्याशिवाय आपल्याला काही पुढचं सोडवता येणार नाही. पण आपल्याला हे वर्गमूळ चिन्ह घालवण्यासाठी पहिल्यांदा आपण हे आहे तसं लिहून घेतो. म्हणजे तुम्हाला जरा डिटेलमध्ये समजेल. बघा हे 12 3m वजा 2 बरोबर 12चा दुसरा घात. आता हे समीकरणामध्ये बघा 2 बाजू दिलेल्या आहेत. डावी बाजू उजवी बाजू. आपण असं काय करतो दोन्ही बाजूचा वर्ग करू. वर्ग केल्यानंतर काय होणार आहे? वर्ग केल्यानंतर ते वर्गमुळाचं चिन्ह आणि तो वर्ग दोन्ही काही याचा पण वर्ग होईल. याचा आपण काय करूया दोघांचाही वर्ग करू. याचा वर्ग केला हे वर्गमुळाचं चिन्ह हे वर्ग कॅन्सल होईल. खाली काय राहील फक्त 12 बरोबर 3m मायनस 2 बरोबर 12चा 2चा दुसरा घात 12चा चौथा. झालं इथपर्यंत. आता बघा एक सेम आता पहिल्यासारखं तराजू आला. आठवतं का तुम्हाला एक बरोबर आपण 3 बरोबर घेतले. एक बरोबर 3 कसे घेतले ते? तराजू काट बघा. आता एक बरोबर चिन्ह ही एक बाजू ही बाजू दोन्ही बाजू तराजू बघा. इथं पाया समान दिसतो. इकडं पण. म्हणजे घातांक पण समान असणार आहे. आता या घातांकाची तुलना करूया मग आपण. म्हणजे काय होणार? 3m वजा 2 बरोबर 4. नीट बघा मी काय केलं हे घातांकाची तुलना केली फक्त पाया सारखा 12 ठेवलं म्हणजे हे दोघं पण सारखे असणार. म्हणून काय केलं 3m वजा 2. आपल्याला चांगलं माहिती समीकरण सोडतो मी. इकडं या एका बाजूला वजा असेल दुसऱ्या बाजूला जाताना काय होतं जे वजा असेल तर बेरीज होते.
अधिक होतं बरं आहे ना. म्हणजे डाव्याकडून उजव्या बाजूला जाताना उजव्या बाजूला डाव्या बाजूला येतं. चिन्ह बदलतात त्यांचे. म्हणजे वजा चिन्ह काय केलं तर काय आहे, धन चिन्ह आहे. म्हणजे 3m बरोबर 4 आणि 2 6 होते. पण लिहितो 4 अधिक 2 नंतर पुन्हा 3m बरोबर 4 आणि 2 6. आता बघा या दोघांमध्ये कोणतं चिन्ह असतं रे? ते तुम्हाला आठवतं का की आपण देताना बघा ए गुणिले बी लिहा किंवा ए बी लिहा असं म्हटलं होतं किंवा ते घातांकावरती यम गुणिले एन लिहा किंवा यम एन लिहा. या दोघांमध्ये कोणतं चिन्ह असतं? गुणाकाराचं चिन्ह असतं. लक्षात ठेवा. म्हणजे 3m म्हणजे काय 3 गुणिले यम. मग आपल्याला कोणाची किंमत काढायला लावली ते यम किंमत काढायला लावली. यम बरोबर हा इथं गुणिले दुसऱ्या बाजूकडे जाताना भागिले होणार. बरं इकडे विरुद्ध क्रिया होती. 6/3 यम बरोबर काय होणार 2 आहे की इथं कुठं 2 पर्याय क्रमांक 2 2 सोपं होतं ना. होतं की नव्हतं सोपं? सोपंच होतं. फक्त एकच इथं करायचं होतं की इथं वर्ग करायचं होतं सुरुवात. ते समजलं बाकीचं सगळं येतं. काहीच अडचण नाही. आणि असेच प्रश्न येतात त्याच्यात उत्तर येतात पण कसं राहतं करायचं काय सुरुवातीला एवढं समजलं की पुढची उत्तर भरपूर लगेच येते. असे प्रॅक्टिस तुम्हाला आणि सराव संच द्यायचा त्याच्यातून असे उदाहरणं तुम्हाला सापडतात त्याची सराव करत जा. आणि सराव केल्याशिवाय हे सोडवता येणार नाही. हे बघितलं उत्तर आली पाहिजे इतकं सोपं आहे. खूप अवघड आहे म्हणून तुम्हाला सुरुवातीला जे सगळे नियम सांगितले आणि ते नियम पाठ करा सगळे. पाठ केल्याशिवाय काही येणार नाही. तो प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केल्यावर ऑटोमॅटिक जमतं आपल्याला. काही अवघड नाही. घेतलं की नाही लिहून घ्यायचा. पलीकडचं नका लिहू. ते तुम्हाला समजून सांगतो. कोणी जायचं नाही कोणी अजून वेळ आहे आपल्याला 2 मिनिटं बाकी 2 मिनिटात एक अजून एक उदाहरण घेणार आहे आपण शेवटचं उदाहरण त्याला लिहितो लगेच पटापटा लेट होऊ नका कोणी अजिबात नाही. उदाहरण महत्वाचं आहे घ्या चला. वर्गमुळात कंसामध्ये वर्गमुळात 100 त्याचा वर्ग वजा 64चा वर्ग त्याचा 1/6 घात. वरती वरती तुम्हाला जागा नाही वरती लिहा त्याच्या वर्गमुळात 36. याचे पण 2 पर्याय काढायचे. 2 पर्याय निवडा. याचे पर्याय दिलेले आहे 1 2चा 3रा घात 8 10 10चा 0 घात आणि 4था पर्याय आहे 1. सोडा चला. बघा आपण बघता की नाही त्याचे उत्तर काढू शकतो. बघा हे वर्ग चिन्ह वर्गमूळ चिन्ह आहे वर्ग वर्ग कॅन्सल आहे. 100चं वर्गमूळ 10 वजा. आता आपण एवढे उदाहरणं घेतले म्हणून डायरेक्ट सोडते. बघा आता हे गुणा घातांकाचा घातांक म्हणजे ते कंसाच्या बाहेर घातांक हा इकडे गेल्या दोघांचा गुणाकार होईल. म्हणजे इथं 2 आल्यानंतर ते 1 2 6 1/3 घात होतो आणि 64 1/3 मूळ 1/3 मूळ म्हणजे काय 64 घनमूळ 64 घनमूळ किती 4. तोंडी काढलं बरं का मी काहीच नाही केलं. आणि हे किती 36 वर्गमूळ 6. बघा 10तून 4 गेले राहिले 6 6/6 उत्तर किती येणार 1. किती नंबर पर्याय 4 नंबर. पण इथं 2 पर्याय शोधायला लावले. दुसरा पर्याय तुम्ही मला शोधा आणि तुम्हीच शोधा. आता मी नाही सांगणार याच्यामध्येच ते उत्तर नियम शोधा. नियमावली जे दिलेलं आहे बघा त्याला आधारून आहे. कोणत्याही संख्येचा घातांक शून्य असेल तर त्याचं उत्तर किती येतं 1. 10चा घातांक इथं शून्य दाखवलेलं म्हणजे याचं उत्तर पण काय येणार 1 येतं का तिसरं. सगळ्यांना समजलं असेल अशी अपेक्षा
ठीक आहे. आजचा आपला सेशन क्लास याच ठिकाणी संपत आहे. धन्यवाद. आता सर्वजण नीट झाले तरी चालते.